सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला म्हटलं पटापट संध्याकाळचे कामं वाटपून घेऊया. तर मधातच आले नळ, तर झाली खूप धावपळ. तर तुम्हाला मी पुढे सांगतेच कशी धावपळ झाली आणि कितीक झाली. तर हे सकाळपासून मी पूर्ण उसळसाठी असे भिजू घातलेले होते, पण बघा मस्त भिजून झालेले होते. तर याला मला मस्त मूळ आणायचे होते. तर मूळ बघू शकता किती छान आलेले आहेत. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजेत असेल तर व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा, व्हिडिओ टाकलेला आहे. तर इकडे नळ आले तर आरवी मला मदत करत होती, कारण की आरवीला माहीत होतं आरवीचं पण काम होतं एक, कारण की उद्याची 15 ऑगस्ट होती. तर त्यामुळे आरवीची मेहंदी काढायची राहिली होती. तर मग आरवी बघा कशी मदत करते की दे म्हणते मम्मी, मी पाईप पकडतो म्हणते, पाणी भरून घेते, तू तुझं काम कर. बघा कशी बोलते, चुटू 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 सुरू राहते आरवी. म्हणजे मधात काही ना काही आरवीचं सुरूच असते. तर आरवीने इकडे पाईप पकडलेला आहे. तिथपर्यंत मी बाकीचे भांडे वगैरे धुवून घेतलेले आहेत. तर नंतर आरवीच्या मग जीवावर आलं तर म्हणते पकडू की नाही, जाऊ की नाही. मी म्हटलं थांब आता थोडीशी. मस्त मी पण माठ वगैरे धुवून घेतलेला आणि स्वच्छ पाण्याने असा भरून घेतला. तर पाहू शकता. आता म्हटलं चला पटापट सगळे कामं करूया, आणि संध्याकाळी ग्रंथाचं पठण जे आहे त्याला वेळ नको व्हायला, त्याच्यासाठी मग माझं इकडे सुरू होतं. तर नळानं मंदातच एंट्री केली. चला म्हटलं काही विषय नाही, आता आपल्याला पाणी तर भरायचंच आहे, कारण की आमच्या इकडे नळ जे येतात ते 20 किंवा 15 दिवसानंतर नळ येतात. म्हणून मग मला पाणी पण भरायचं होतं, तेवढंच अर्जंट होतं ते. तर पटापट सगळं पाणी भरून घेतलेलं आहे. आणि आरवीने तर मला खूप हेल्प केली. आणि संध्याकाळचं मग जेवण वगैरे सुद्धा बनवायचं होतं. तर एका इकडे जेवण बनवलं आणि भाजी पोळी बनवून घेतली. आणि एका इकडे राहिले शिवले जे कामं होते ते आरवीने इथं पूर्ण हे करेपर्यंत मी तिकडचे कामं मग आटपून घेतली, कारण की खूप असा उशीर झालेला होता. तर आता पाणी तर सांडलं होतं, तर म्हटलं फुशेपर्यंत काय करा. तर हे पाहू शकता, मस्त वायफरनं असं पाणी ओढून घेतलं आणि कपड्यानं ते पुसून घेतलं मस्त स्वच्छ. तर या कपड्यानं फरशी अतिशय चांगली निघते, म्हणून मी नेहमी याच कपड्यानं फरशीसुद्धा पुसून घेत असते, कारण की एकदम स्वच्छ आणि क्लीन अशी निघते आणि घरात प्रसन्न वाटते. तर म्हणून मग मी अशी कपड्यानंच फरशी पुसून घेत असते. तर घरात एक अशी कोटी भरून ठेवते अलग नळ आले की पाण्यासाठी. नानीकडचे कामंसुद्धा स्वयंपाक भाजी झालेली होती, आणि अहोंचं जेवण झालेलं होतं. आमचं जेवण राहिलेलं होतं. चल म्हटलं आधी सगळे येतं काम आटपून घेते, नंतर मग जेवण वगैरे करून घेते. तर कारण की आता आरवीची नांदा सुरू होता, मेहंदी काढून दे. तर गॅसचा वटागिटा पुसून घेतला. तर असं आहे आपलं की दम आपल्याला कधीच नसतो. आराम म्हटलं ना तर ते भेटतच नाही, आणि टायमावर आपले जे कामं करायचे ते आपल्याला दुसरेच कामं करावे लागतात असो. तर मस्त स्वच्छ असा गॅस पुसून घेतला, आणि नंतर मस्तपैकी आरवीला म्हटलं चल आता तुला मेहंदी वगैरे देते काढून. तर ग्रंथाचं पठण वगैरे झालेलं होतं, कारण की 9-9:30 वाजलेले होते. ग्रंथाचं पठणसुद्धा झालं. मग नंतर मी हे कामं आटपून घेतली. तर इकडे वाट बघत होती आरवी, पाहू शकता कशी वाट पाहत आहे माझी. कधी मम्मी येते तर थांबलेली होती, मग तिथपर्यंत मोबाईल पाहत बसली. तर मी म्हटलं बाकीचं पाणी इकडे भरून घेते. बाहेरचं पाणी जे होतं ते भरायचंच बाकी होतं. तर म्हटलं ठीक आहे, ते पण सुद्धा भरून घेते आणि पटापट कामं आवरून घेते. तर हे बाहेरची कोटी म्हणजे केस वगैरे धुवायला गोड पाणी छान केस निघतात. तर मग अशा पद्धतीनेच बाहेर भरून ठेवत असते. तर सगळं पूर्ण पाणी असं चापडूप भरून घेतलं. बघा नळाचं इतकं टेन्शन आहे की पाणी बोरिंग आहे, पण बोरिंगचं पाणी कसं खारट आहे. तर मग पियाला हेच पाणी पाहिजे. तर पूर्ण चापडूप असं पाणी भरून घेतलेलं आहे. तर नंतर पूर्ण माझं पाणी भरून झालेलं आहे. तर आरवी तिकडे बघत होती माझी वाट की मम्मी कधी येते मेहंदी काढून द्यायला. तर माझे कामं मी इकडचे आटपून घेतले आणि सगळं पाणी भरून वगैरे
आरवीला मेहंदी काढायला चालली गेली. तर मग असा होता आजचा छोटासा संध्याकाळचा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा आरवीचं भलतंच काहीतरी सुरू असते. आरवीला लागत होती थंडी, तर आरवीनं मस्तपैकी अंगार घेऊन मग मेहंदी काढत बसलो आम्ही सर्वजण बाहेर. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये, आणि थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमचा एक लाईक पुढे जाण्यासाठी मला प्रोत्साहन देते. असंच तुमची साथ आणि तुमचा सपोर्ट राहू द्या. मस्त आम्ही इकडे मेहंदी काढून घेतलेली, आणि मग म्हटलं मेहंदी तर काही येत नाही, पण आता काय करा, दिली कशी बशी काढून. आरवी झाली खुश. मग बघा आरवी कशी आता मेहंदी पाहते. तर असा संध्याकाळचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर बाय.